नमस्कार, मी यामिनी भामुणकर. हेलो 24 तास मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. प्रेक्षक हो, काळानुरूप विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेप्रमाणे अभ्यासक्रमामध्ये आणि अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये बदल होताना दिसतात. त्यामुळे नेमकं कोणत्या क्षेत्रामध्ये करिअरची निवड करायची किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करायची असे अनेक प्रश्न जर तुम्हाला पडले असतील तर हेलो 24 तासच्या माध्यमातून या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत. कारण आज आपल्या सोबत आहेत या 8वी पासून स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करायची या संदर्भात आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर सुविराज कदम आणि डॉक्टर साक्षी कदम. डॉक्टर, आपलं स्वागत आहे. नमस्ते. प्रेक्षक हो, डॉक्टर सुविराज कदम हे बारामतीमध्ये कदम क्लासेस अँड इंटिग्रेटेड अकॅडमी या नावाने 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना फाउंडेशन कोर्सेस आणि 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना जेई, नीट, सीईटी, एनडीए या परीक्षांचे गेली 15 वर्षांपासून मार्गदर्शन करत आहेत. कदम अकॅडमीची परंपरा बारामतीमध्ये गेल्या 35 वर्षांपासून आहे. ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांमध्ये लपलेली गुणवत्ता ओळखून त्यांना स्पर्धा परीक्षांसाठी तयार करणं हे काम कदम सर अविरतपणे करत आहेत. आतापर्यंत अकॅडमीला राज्य पातळीवर बेस्ट कोचिंग इन्स्टिट्यूट फॉर टीचिंग मेथड तसेच मोस्ट ट्रस्टेड एज्युकेशनल इन्स्टिट्यूट यांसारखे नामांकित पुरस्कार मिळालेले आहेत. अकॅडमीमधून आतापर्यंत शेकडो विद्यार्थी इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी, ॲग्री इत्यादी क्षेत्रांमध्ये सिलेक्ट देखील झालेले आहेत. तसेच डॉक्टर साक्षी कदम आहेत, त्या स्वतः मेडिकल प्रॅक्टिशनर, BHMS आहेत. अकॅडमी व्यवस्थापनामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. विद्यार्थ्यांचं मानसिक मनोबल वाढवणं तसंच विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक भेटीद्वारे अभ्यासक्रम, परीक्षा यांसंदर्भात मार्गदर्शन करणं या जबाबदाऱ्या साक्षी मॅडम पार पाडत असतात. बारामतीमध्ये कदम अकॅडमीची 5वी ते 10वीची शाळा व 11वी 12वी इंटिग्रेटेड कॉलेज सोबतच मेस, कॅन्टीन आणि मुलामुलींचं स्वतंत्र हॉस्टेल इत्यादी सुविधा देखील उपलब्ध आहेत. तर विद्यार्थी आणि त्यांचं शिक्षण आणि करिअर या मुद्द्यावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि या विषयाला सुरुवात करताना मी सुविराज कदम सरांना पहिला प्रश्न विचारणार आहे. पहिला प्रश्न हाच आहे की कोरोना नंतर 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासात आणि त्यांच्या आकलन क्षमतेमध्ये बराच फरक पडलेला आपल्याला बघायला मिळतोय. यावर तुम्ही काय म्हणाल? आजच्या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी 8 दिवसापूर्वीच 10वी आणि 12वीचं बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर झालं. हो. 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षेची, जेई, नीट, सीईटी परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना पहिल्यांदा शुभेच्छा व्यक्त करतो. कोरोना नंतरची आणि कोरोनातली जी 2 वर्ष होती, या 2 वर्षामध्ये मोबाईल, इंटरनेट इत्यादींसारख्या फॅसिलिटी फक्त शहरी भागातल्या विद्यार्थ्यांना मिळाल्या. त्यातून त्यांचा अभ्यास कितपत झाला आणि त्याचा आउटपुट काय आहे हे आपण सगळेजण व्यवस्थितपणे जाणतोच. मात्र ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना यांतील कोणत्याही फॅसिलिटी उपलब्ध झाल्या नाहीत. त्याच्यामुळे आता आपण पाहतो की 6वी ते 10वी पर्यंतचा विद्यार्थी आजही त्याला गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी इत्यादींसारख्या बेसिक गोष्टी तसेच इंग्लिश भाषेसारखे विषय सुद्धा अद्यापही वाचता येत नाहीत. 6वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांचा जर आपण एक सर्वे केला, प्रत्येक वर्गामध्ये आजही 30 ते 40% विद्यार्थी ज्यांना इंग्लिश वाचता येत नाही असे आहेत आणि अशाच विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी आपली अकॅडमी काम करत आहे. नक्कीच. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही स्पर्धा परीक्षा असतील किंवा बेसिक जे आपले शालेय शिक्षण असतं त्याच्यामध्ये फाउंडेशन करून घेणं सगळ्यात महत्त्वाचं असतं. याची जबाबदारी तुमच्याकडून कशा पद्धतीने निभावली जाते? इथं आपण सगळ्यात महत्त्वाचं लक्षात हे घेणं गरजेचं आहे की फाउंडेशन हा प्रोग्राम नक्की कोणासाठी आहे. काही विद्यार्थ्यांना आपलं करिअर काय करायचं याची जाणीव खूप अगोदरपासून झालेली असते. त्या विद्यार्थ्यांना आत्तापासूनच मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसी, ॲग्री इत्यादींचा बेस पक्का करण्यासाठी स्टेट बोर्डाच्या अभ्यासासोबतच आपण CBSE आणि ICSEच्या पुस्तकातल्या काही बेसिक कन्सेप्ट पक्क्या करून घेतो. त्याचसोबत ॲप्टिट्यूड असेल, जनरल नॉलेज सारखे विषय असतील किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, मोठमोठ्या मेडिकल, इंजिनिअरिंग कॉलेजला भेटी किंवा त्यातल्या तज्ज्ञांकडून करिअर मार्गदर्शन इत्यादी बऱ्याच गोष्टी आपण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देतो. इथे मात्र दुसराही प्रश्न राहतो, मग ज्या विद्यार्थ्यांचा बेसच कच्चा आहे अशा विद्यार्थ्यांचं फाउंडेशन कशाचं केलं जातं? तर त्या विद्यार्थ्यांना सुरुवातीला आपण 10वी बोर्ड परीक्षेसाठी तयारी करत आहोत. त्यांचा मॅथ्स सारखा विषय असेल, सायन्स सारखा विषय असेल, इंग्लिश सारखा विषय असेल, तो परफेक्ट करून आपण त्यांना बोर्ड प्रिपरेशनसाठी परफेक्ट तयार करून देत आहोत. नक्कीच. सर, एक गोष्ट नेहमी बघायला मिळते आपल्याला की स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांमध्ये आणि जे राष्ट्रीय अभ्यासक्रम असतो तो म्हणजे CBSE असेल, ICSE असेल, त्या बोर्डमधले जे विद्यार्थ्यांच्यामध्ये अनेक अभ्यासक्रमाचा फरक बघायला मिळतो. पण या विद्यार्थ्यांमध्ये जेई आणि नीटच्या परीक्षांचा अभ्यास करताना दोघांमधील काय फरक जाणवतो
जाणवतो तुम्हाला? खूप सुंदर प्रश्न विचारला मॅडम तुम्ही. हां. इथं आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की जेई आणि नीट ह्या ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत, या स्पर्धा परीक्षांसाठी राष्ट्रीय पातळीवरील NCERTचा अभ्यासक्रम फॉलो केला जातो. CET सारखी जी परीक्षा आहे त्याला मात्र स्टेट बोर्डचा अभ्यासक्रम फॉलो केला जातो. मग जे विद्यार्थी 10वी पर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये स्टेट बोर्डचा अभ्यास करतात त्यांना नक्कीच या परीक्षा पुढे अतिशय टफ वाटतात किंवा त्यांचा ॲज एक्सपेक्टेड रँक त्याच्यामध्ये मिळत नाही. आणि म्हणूनच आपल्या कदम अकॅडमीतर्फे आपण 10वीची परीक्षा झाल्यानंतर एक फाउंडेशन ब्रिज कोर्स राबवतो, ज्याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी या संपूर्ण विषयाच्या बेसिक कन्सेप्टचं डिटेल टीचिंग केलं जातं, जेणेकरून विद्यार्थी या परीक्षांचं स्वरूप समजू शकेल, आपलं टार्गेट अचीव करण्यासाठी एक सक्सेसफुल प्लॅन आउट करू शकेल. नक्कीच. तुमच्या या कदम अकॅडमीमध्ये मॅमचा देखील तितकाच मोलाचा वाटा आहे. त्या देखील मुलांचं मनोबल वाढवण्यासाठी काम करत असतात. पण सर, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न प्रत्येक मुलाला विचारला जातो शालेय शिक्षणानंतर, तो म्हणजे 10वी नंतर काय? तर आतापर्यंतचे अकॅडमीचे रिझल्ट तुमचे काय आहेत? अकॅडमीच्या रिझल्ट बाबतीत जर बोलायला गेलं तर एक ऑथेंटिक रिझल्ट आपण ज्याला म्हणतो तो आपल्या अकॅडमीचा आहे. याच्यामध्ये गेल्या वर्षीच्या रिझल्ट बाबतीत बोलायला गेलं, आपण 120 विद्यार्थ्यांपैकी 96 विद्यार्थ्यांना ऑल ओव्हर इंडिया मेडिकल सिलेक्शन, 83 विद्यार्थ्यांना आमच्या इंजिनिअरिंग सिलेक्शन दिलेलं आहे. 10वीच्या एकाच बॅचमधील आमचे 150 पेक्षाही जास्त विद्यार्थी 80% पुढे मार्क्स मिळवलेत, तर 47 विद्यार्थ्यांनी आमच्या 90% जास्त मार्क्स मिळवलेले आहेत. 10वी नंतर काय, हा एक अतिशय विस्तृत प्रश्न आहे. मात्र इथे मी तुमचा एक थोडासा वेळ घेऊन सांगू इच्छितो, सायन्स साईडमधून जे काही करिअरच्या संधी आहेत, इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी, ॲग्री, याच्यासाठी 12वी नंतर जेई, नीट, CET यांसारख्या स्पर्धा परीक्षांचं आयोजन केलं जातं. IITची परीक्षा ही 2 स्तरांवर घेतली जाते, ज्याला आपण मेन्स आणि ॲडव्हान्स म्हणतो, ज्याच्यासाठी PCM ग्रुप आहे. PCM ग्रुप अंतर्गत आपला स्कोर मेन्स परीक्षेसाठी 300 मार्क्सचा राहतो पेपर, आणि त्याच्यामध्ये सिलेक्शन झाल्यानंतर विद्यार्थी ॲडव्हान्ससाठी पात्र ठरतो. जे विद्यार्थी ॲडव्हान्ससाठी पात्र होतात ते IITsला सिलेक्ट होतात, ज्यांचं तिथे सिलेक्शन होत नाही त्यांचं NITsमध्ये सिलेक्शन होतं. मात्र ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्राबाहेरच्या कोणत्याही कॉलेजला ॲडमिशन न घेता फक्त महाराष्ट्रामध्ये राहूनच इंजिनिअरिंग करायचे, त्यांच्यासाठी शासनाने CETची परीक्षा राबवलेली आहे. CETचेही 2 प्रकार राहतात. पहिल्या प्रकारामध्ये आपण विद्यार्थ्यांच्या इंजिनिअरिंगची CET असं म्हणतो, दुसऱ्या प्रकाराला आपण फार्मसी आणि ॲग्रीची CET या नावाने ती ओळखली जाते. या दोन्हीही परीक्षा 200-200 मार्कांच्या असतात. तिसरा जो स्पर्धा परीक्षेचा आणि अतिशय प्रसिद्ध टाईप आहे तो म्हणजे नीटची परीक्षा. जे विद्यार्थी ऑल ओव्हर इंडियामध्ये आपलं मेडिकल क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छितात, ज्यांना डॉक्टर बनण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी 11वी आणि 12वीचा दोन्ही वर्षांचा NCERTचा सिलेबस असलेला 50-50% विभाजनाचा सिलेबस त्याच्यामध्ये असतो. ही 720 मार्कांची होणारी परीक्षा आहे. दुसरा महत्वाचा फरक, जेईची आणि नीटच्या स्पर्धा परीक्षांमध्ये निगेटिव्ह मार्किंग असतं, म्हणजे प्रत्येक चुकीच्या प्रश्नाला तुमचा मार्क कमी केला जातो. मात्र CETच्या स्पर्धा परीक्षेमध्ये अद्यापही असं कोणतेही निगेटिव्ह मार्किंग इंट्रोड्यूस केलेलं नाहीये. एकंदरीत तुम्ही आता संपूर्ण ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्याबद्दल विस्तृतमध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही उल्लेख केलात की IIT असेल, JEE असेल, नीट असेल किंवा MSCIT ह्या परीक्षा कशा असतात, निगेटिव्ह मार्किंग काय असते, संपूर्ण सांगितलं. पण या परीक्षा त्यांच्या अभ्यासक्रम पातळीबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन कराल? इथे विद्यार्थ्यांनी महत्वाचा फरक एवढा जरी समजून घेतला की जेई, नीट यांचा अभ्यास करत असताना तुम्हाला NCERT पॅटर्न फॉलो केला पाहिजे. त्या लेवलचंच कोचिंग तुम्हाला मिळणं आवश्यक आहे. फक्त रेग्युलर 10वीचा आणि 12वी बोर्डाचा अभ्यास करून या परीक्षा क्वालिफाय होणं शक्य नसतं. मात्र CETच्या परीक्षेचा अभ्यास करत असताना तुम्ही बोर्डच्या परीक्षेसोबत त्याचा अभ्यास करू शकता. नक्कीच. मी साक्षी मॅमकडे येते. मॅम, जसं मगाशी देखील मी उल्लेख केलात की सर विद्यार्थ्यांना शिकवतात, पण तुम्ही त्यांचं मनोबल वाढवण्याचं एक सगळ्यात मोठं काम करता. नीट परीक्षेतील संधीबाबत आपण काय सांगाल? भारतामध्ये नीट एंट्रन्स एक्झाम ही मेडिकल प्रवेशासाठीची परीक्षा म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रामध्ये नीटद्वारे MBBSच्या एकूण 10,845 जागा इतक्या आहेत. त्यातूनही काही गव्हर्नमेंट सीट्स राखीव आहेत, त्या सरासर 4,850 इतक्या आहेत. वर्षानुवर्ष आपण पाहतो आहे की ह्या परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांचा पट दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. तोही गेल्या काही वर्षांपासून 17 ते 18 लाखांइतका पण आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक नाराजी आहे, कट ऑफ वाढत चाललेला आहे. गेल्या काही वर्षांपासून आपण पाहतोय की नीटमध्ये बरेच गैरप्रकार होत आहेत.
त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक नाराजी निराशा आहे की आपले ह्या वर्षी MBBS साठी सिलेक्शन नाही झाले. मला असे वाटते की विद्यार्थ्यांनी निराश न होता ऑल इंडिया लेवल कोटा व स्टेट लेवल कोटाद्वारे होणारे BDS, BAMS, BHMS असेही विद्यार्थ्यांसाठी कोर्सेस उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी त्याचाही विचार करावा, त्यातूनही त्यांचे मेडिकल क्षेत्रात एक उत्तम करिअर घडू शकेल असे मला वाटते. नक्कीच, म्हणजे नीट परीक्षेबाबत संधीबद्दल तुम्ही सांगितलेलं आहे. सर, स्पर्धा परीक्षांसाठी अनेक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा द्यायच्या असतात, पण त्यांना कळत नाही की आपण कोणती स्पर्धा परीक्षा द्यायची, कधी द्यायची, 12वी नंतर 10वी नंतर, या संपूर्ण विषयावर तुम्ही आज मार्गदर्शन करताय. ग्रामीण भागातील देखील काही विद्यार्थी आहेत ज्यांना त्या स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत, पण ग्रामीण भागामध्ये ह्या सुविधा उपलब्ध नाही आहेत क्लासेसच्या, पण शहरी भागामध्ये ह्या सुविधा उपलब्ध आहेत. ग्रामीण भागातून शहरात तयारीसाठी येताना विद्यार्थ्यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे, तुम्ही काय सांगाल यावर? शहरी भागातले विद्यार्थी प्रामुख्याने 5वी पासूनच फाउंडेशन कोर्सेससाठी ऍडमिशन घेतात, म्हणजे ते अकॅडमी जॉईन करू शकतात. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या संसाधनाबाबत आपण बोललो तर फक्त युट्यूबवर आधारित लेक्चर्स आणि दुसरे NCERTचे बुक्स, ते पण त्यांना सहजासहजी उपलब्ध होत नाहीत. मात्र युट्यूबवरील लेक्चर्स पाहत असताना अनेकदा त्यांचा मिसगाईड होण्याची शक्यता असते. आता मिसगाईड विद्यार्थी कसा होतो तर एकच सक्सेसफुल झालेला विद्यार्थी अनेक अकॅडमीज मधून त्याची सक्सेस स्टोरी दाखवतो. त्याच्यामुळे नक्की कोणत्या अकॅडमीला ऍडमिशन घ्यायचं याबाबत विद्यार्थ्याच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो. तसंच सध्याच्या मार्केटिंगच्या जमान्यामध्ये आपण पाहत आहोत की अनेक अकॅडमीज आपल्या ऑल ओव्हर इंडिया फ्रँचायझी देतात. मात्र त्यांचा जो काही रिझल्ट आहे ठराविक सेंटर्सवरून आलेला असतो, मात्र डिस्प्ले ऑल ओव्हर इंडिया केला जातो. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांची ऍडमिशन घेताना मोठी फसगत होण्याची शक्यता असते. मग इथे विद्यार्थ्यांना, ग्रामीण भागातल्या पालकांना विशेषतः मी सांगू इच्छितो, कोणत्याही अकॅडमीला ऍडमिशन घेताना तिथील सक्सेस रेशो किती आहे, किती विद्यार्थ्यांचा आतापर्यंत रिझल्ट आलेला आहे, त्यांचे डिटेल अनालिसिस अकॅडमीकडून उपलब्ध करून घ्यावेत. तसेच आपल्या विद्यार्थ्याला तिथे हॉस्टेल आणि मेस फॅसिलिटी उपलब्ध आहे का, जो काही त्यांच्याकडे टीचिंग स्टाफ आहे तो जेई आणि नीट लेवल रिअली टीचिंग मध्ये असताना अचीव करतोय का, या सगळ्या गोष्टी पाहणं आवश्यक आहे. या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना सेल्फ स्टडीसाठी लायब्ररी फॅसिलिटी, प्रॅक्टिकलसाठी लॅबोरेटरी फॅसिलिटी उपलब्ध आहेत का हे पाहणं गरजेचं आहे. तसेच सर्वात महत्त्वाचा मुद्दा इथे आपल्या विद्यार्थ्यावर वैयक्तिक लक्ष देणारी टीम तिथे अवेलेबल आहे का. 60 ते 70 विद्यार्थी एका वर्गामध्ये असणं हे आपण साहजिक मानू शकतो. मात्र एखाद्या शहरामध्ये करिअरचं हब म्हणून जर 700-800 विद्यार्थी एका रूम मध्ये, एका हॉलमध्ये बसून त्यांना जर गाईडलाईन केलं जात असेल तर तिथे विद्यार्थ्याला सक्सेस रेशो कमी मिळतो. पर्यायी विद्यार्थ्याच्या मनामध्ये निराशा वाढत चालली. दुसरं महत्वाचं, अकॅडमी माझी असो किंवा आणखी कोणतीही असो, अकॅडमीला ऍडमिशन घेतलं म्हणजे तुला सक्सेस मिळाला, ही गोष्ट विद्यार्थ्यांनी मनातून काढून टाकली पाहिजे. कोणताही सक्सेस मिळवण्यासाठी अकॅडमी सोबत, शिक्षकांसोबत आणि पालकांसोबत विद्यार्थ्यांनीही तेवढ्या डेडिकेशनने अभ्यास करणं महत्वाचं आहे असं मला वाटतं. नक्कीच. आणि कदम अकॅडमी तर्फे तुम्ही ह्या मुलांचे मनोबल देखील वाढवत आहात की कोणती अकॅडमी योग्य आहे, तुम्ही कोणत्या सुख सुविधा त्यांना उपलब्ध करून देताय. ग्रामीण भागातून जे शहरी भागामध्ये येत आहेत, कदम अकॅडमीमध्ये जे विद्यार्थी येत आहेत त्यांच्यासाठी देखील तुम्ही अनेक सुविधा तिथे उपलब्ध करून ठेवलेल्या आहेत. सर, आणखीन एक प्रश्न असा की अकॅडमीमध्ये एक मोठी बाब म्हणजे कदम अकॅडमी मार्फत 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचा जो अभ्यासक्रम चालू आहे त्या अभ्यासक्रमासोबतच तुम्ही त्यांची स्पर्धा परीक्षांची देखील तयारी करून घेताय. आणि खूप मोठी गोष्ट आहे इतर अकॅडमीच्या तुलनेमध्ये. तर ती स्पर्धा परीक्षांची तयारी तुम्ही कशा पद्धतीने करून घेता? प्रत्येक विद्यार्थ्याची एक बौद्धिक क्षमता आहे. 10वीला 60 ते 65%, 70% असणारा विद्यार्थी जेईचा अभ्यास नाही करू शकत. ही बाब पहिल्यांदा पालकांनी समजून घेणं गरजेचं आहे. यासाठी आम्ही विद्यार्थ्यांना सुरुवातीला फाउंडेशन ब्रिज कोर्स अंतर्गत त्यांच्या PCMB या विषयांच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर करतो, ते जेणेकरून विद्यार्थ्यांना आपण कोणत्या लेवलचा अभ्यास करू शकतो हे लक्षात येतं. त्यानुसार त्यांच्या MCQ टेस्ट सिरीज सुद्धा होतात. त्याच्या रिझल्ट नंतर विद्यार्थ्याचं डिटेल अनालिसिस करून आपण जेई ॲडव्हान्स क्लासरूम, जेई मेन्स क्लासरूम आणि CET क्लासरूम अशा त्यांच्या वेगवेगळ्या क्लासरूम करून त्यांचं शफलिंग केलेलं आहे. तसंच बायोलॉजीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा, जे विद्यार्थी रिअली नीटसाठी प्रिपरेशन करू इच्छितात त्यांचा नीटचा क्लासरूम वेगळा राहतो, त्यांना
NCERT लेवलचं टीचिंग होतं. मात्र ज्या विद्यार्थ्यांना फक्त CET अंतर्गत ॲग्री, फार्मसी इत्यादी क्षेत्रांमध्ये करिअर करायचंय त्यांच्यासाठी आम्ही 12वी स्टेट बोर्डासोबत CETचंही प्रिपरेशन करून घेतो. बौद्धिक लेवलनुसार तयारी होणं हे महत्त्वाचं आहे असं मला यामध्ये वाटतं. नक्कीच. सर, मगाशी तुम्ही एक उल्लेख केलात की अकॅडमीमध्ये कोणत्याही अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलं तर त्या अकॅडमीचा दर्जा काय आहे, अभ्यासक्रमाचा, तिथल्या कोणत्या सुखसुविधा ते उपलब्ध करून देतात विद्यार्थ्यांना, या सगळ्या गोष्टींचा आणि सेल्फ स्टडी ह्या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट त्या विद्यार्थ्यावर पडत असतो. तर विद्यार्थ्यांनी कोणत्याही अकॅडमीमध्ये मार्गदर्शन घेताना अभ्यासक्रमाचा दर्जा असेल, हॉस्टेलमधील सोयी सुविधा असतील, अभ्यास आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आहार, तर या सगळ्याचा अभ्यासावर काय त्यांचा परिणाम होतो? एकंदरीत सांगायला गेलं आज ग्रामीण भागातला 50% जास्त विद्यार्थी शहरामध्ये आपल्या पुढच्या शिक्षणासाठी येतो. मात्र त्याच्या पालकाला सर्वात जास्त काळजी असते त्याच्या राहण्याची आणि खाण्याची. विद्यार्थ्याला सर्व सुखसुविधांनी उपलब्ध असलेलं हॉस्टेल आणि उत्कृष्ट आहार जर पुरवला गेला तर त्याच्या अभ्यासावरही चांगला परिणाम होतो. एक उदाहरण म्हणून सांगतो, मोठमोठ्या शैक्षणिक हब म्हणून प्रसिद्धीला आलेल्या शहरांमध्ये आपण विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलच्या आणि मेसची अवस्था पाहिली तर विद्यार्थ्यांमध्ये आजारी पडण्याचं प्रमाण, त्यांच्या तब्येती कमी होण्याचं प्रमाण, त्याच पद्धतीनं आजारी पडल्यामुळे वारंवार विद्यार्थी मधूनच शिक्षण सोडून पुन्हा गावाला जाण्याचं प्रमाण जास्त आहे. विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांच्या पालकांना मी इथे ग्वाही देऊ इच्छितो, आमच्या कदम अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांना सकाळी अंघोळीला गरम पाण्यापासून इतर सर्व फॅसिलिटी, मग लायब्ररी फॅसिलिटी असेल, त्यांच्या स्टडीज घेण्यासाठी तिथं शिक्षकांची उपलब्धता असेल, त्याच पद्धतीनं उत्कृष्ट आहार असेल, या सगळ्या गोष्टींचं यथायोग्य नियोजन केलं जातं जेणेकरून आपला विद्यार्थी, आपली विद्यार्थिनी हॉस्टेलला सुखरूप आहे या गोष्टीने पालकांचं निम्म टेन्शन कॅन्सल होतं. तसंच मी मुलींच्या पालकांना इथं विशेषतः सांगू इच्छितो, बऱ्याच मुलींची बौद्धिक क्षमता असूनही अनेक पालक त्यांना बाहेर पाठवायला सध्याच्या परिस्थितीनुसार घाबरत राहतात. मात्र सर्व हॉस्टेल्समध्ये CCTV कॅमेरा, मुलींवर लक्ष ठेवण्यासाठी लेडीज रेक्टर, त्याचसोबत त्यांचं आत्मबल, मनोबल वाढवण्यासाठी वारंवार त्यांचं काउन्सिलिंग, या गोष्टी आमच्या अकॅडमीकडून वर्षानुवर्षे केले जात आहेत आणि त्याच्यामुळे आमच्या अकॅडमीच्या रिझल्टमध्येही मुलींच्या निकालाचं प्रमाण जास्त आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रातील पालकांना मी सांगू इच्छितो, आपल्या मुलीच्या बौद्धिक क्षमतेनुसार तिच्या पाठीशी उभे राहा आणि तिच्या येणाऱ्या मेडिकल इंजिनिअरिंग क्षेत्रातील करिअरसाठी तिचा आधार बना. नक्कीच. सर, स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना अनेकदा त्यांना ते यश मिळत नाही आणि 12वी झालेला विद्यार्थी जेव्हा स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेतात आणि त्यांना जेव्हा यश येत नाही त्यावेळेस गॅप घेऊन पुन्हा तयारी करणं किंवा पुन्हा स्पर्धा परीक्षा देणं हे कितपत योग्य आहे? विद्यार्थ्याचा गॅप का होतो आणि विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये अपयशी का होतो याचं मुख्य कारण जेव्हा आम्ही पाहिलं त्यावेळी लक्षात आलं की स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला विद्यार्थी 12वी मध्ये गेल्यानंतर सुरुवात करतो. 12वीचा अभ्यास करत असताना तो 12वी बोर्डचा अभ्यास करेल की दुसऱ्या बाजूला त्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करेल, याच्यामध्येच त्याचं संपूर्ण वर्ष निघून जातं. मात्र विद्यार्थ्याच्या मध्ये कॅपॅसिटी असेल तर त्याने एकदा अकॅडमीवर प्रत्यक्ष भेट द्यावी. इथं आल्यानंतर त्याच्या काही कन्सेप्ट क्लिअर आहेत, त्याच्यावरून त्याच्या टेस्ट घेतल्या जातात आणि 1 वर्ष हे करिअरच्या दृष्टिकोनातून निग्लिजिबल आहे, कमी आहे. 1 वर्ष घालवूनही विद्यार्थी आपल्या CET, JEE, नीट परीक्षेचा उत्कृष्ट अभ्यास करू शकतो. एक उदाहरण म्हणून मी इथं सांगतो, नीटच्या मेडिकल एंट्रन्स एक्झाममध्ये 200 ते 250 स्कोअर आलेला विद्यार्थी 1 वर्ष सातत्यपूर्ण डेडिकेशनने अभ्यास केला आणि त्याला योग्य शिक्षकांचं मार्गदर्शन मिळालं, डाऊट सॉल्व्हिंग सेशन्स मिळाले तर तो 500+ स्कोअर नक्की करू शकतो, अशी मी इथं ग्वाही देऊ इच्छितो. सर, या संपूर्ण परीक्षांची तयारी करत असताना शिक्षकांचं सखोल मार्गदर्शन असेल किंवा डाऊट सॉल्व्हिंग असतील, काही टेस्ट देखील तुम्ही सिरीजनुसार घेता, तर हे सगळं घेणं कितपत महत्त्वाचं आहे? मी पहिल्यापासून आमच्या अकॅडमीमधील विद्यार्थ्यांना सांगतो, यशाची पंचसूत्री आहे. ही 5 गोष्टी जर तुम्ही वारंवार फॉलो करत राहिला तर तुम्हाला सक्सेस होण्यापासून कोणी रोखू शकत नाही. त्यातली पहिली पंचसूत्रीमध्ये पहिली गोष्ट आहे तुम्हाला उपलब्ध असलेल्या शिक्षकांचा शिकवण्याचा दर्जा. काही शिक्षक पहिल्यापासून स्टेट बोर्डचं टीचिंग करतात आणि अचानक NCERT पॅटर्ननुसार शिकवणं त्यांना अवगत होत नाही. त्याच्यामुळे आपल्याला जे शिक्षक शिकवण्यासाठी आहेत
ते नक्की जेई आणि नीट लेवल अचीव करतायत का हे पाहणं. दुसरं महत्वाचं, आपले किती लेक्चर्स रोज होतात ते लेक्चर टाइम, लेक्चर नंतर तुम्ही सेल्फ स्टडीसाठी काढलेला वेळ, त्याला सेल्फ स्टडी असं म्हणूया, डाऊट सॉल्विंग सेशन्स, आणि शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे तुमच्या अकॅडमीमध्ये होणाऱ्या टेस्ट सिरीज. इथे मॅडम एक महत्वाची गोष्ट नमूद करण्यासारखी आहे, जेई आणि नीटची स्पर्धा परीक्षा म्हणजे 10वी-12वीचं पाठांतर करून गेलं आणि तेच प्रश्न पेपरमध्ये आले असं अजिबात नाही. नक्की. तुम्हाला प्रत्येक प्रश्न इथे रिपीट होत नाही, प्रत्येक प्रश्न नवीन संधी घेऊन येतो. त्याच्यामुळे जेवढ्या जास्त टेस्ट सिरीज, जेवढे जास्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन, ज्यांना आपण PYQs म्हणतो, जेवढी त्याची चांगली तयारी कराल तेवढे जास्त डाऊट येतात, आणि जेवढे जास्त डाऊट सॉल्व्ह होतील तेवढं विद्यार्थ्यांचा फोकस अभ्यासावरचा वाढतो आणि त्याचा सक्सेस रेशो सुद्धा वाढतो. सर, एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, तर जाता जाता आपला शेवटचा प्रश्न आहे हा, की आर्थिक स्थिती कमकुवत असणाऱ्या विद्यार्थ्यांना तुमच्यामार्फत एक स्कॉलरशिप देखील दिली जाते, अगदी थोडक्यात सांगा. टॅलेंट हंट ही जी एक्झाम आमच्या अकॅडमीतर्फे राबवली जाते, येत्या 8 डिसेंबरला 22 डिसेंबरला सुद्धा आहे, आणि विद्यार्थी त्याच्या उपलब्धतेनुसार सुद्धा अकॅडमीमध्ये येऊन स्पर्धा परीक्षेच्या साठी असलेली ही एक्झाम देऊ शकतो, ज्याच्या अंतर्गत आपण त्याला फीजमध्ये सवलत उपलब्ध करून देतो. नक्की. सर, आज तुम्ही हॅलो 24 तासमध्ये आलात आणि आपल्या प्रेक्षकांना स्पर्धा परीक्षांची तयारी नेमकी कशी करायची, 10वी नंतर नेमकं काय करायचं, आणि 11वी आणि 12वीचं शिक्षण घेत असताना देखील आपण स्पर्धा परीक्षांची तयारी करू शकतो, या सगळ्या विषयावर तुम्ही योग्य मार्गदर्शन केलं. कदम अकॅडमी मार्फत तुम्ही कोणकोणत्या सुखसुविधा उपलब्ध करून देतात, कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, या सगळ्या विषयावर तुम्ही योग्य मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद मॅडम. प्रेक्षकांनो, हॅलो 24 तास मध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास.